हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे. इंजिनिअरिंग BCA आणि फार्मसीच्या ॲडमिशनसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. सिरियल नंबर 1, ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट. सगळ्यांना कंपल्सरी 5 डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जसे की SSC मार्कशीट, HSC मार्कशीट, तुमचं CETचं स्कोअर कार्ड, JEE जर दिली असेल तर JEEचं स्कोअर कार्ड आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. अजून नॅशनॅलिटी, जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती इंडियन नॅशनॅलिटी लिहिलेली असेल, मेन्शन असेल, तर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत, ज्यांना रिझर्वेशनमधून ॲडमिशन घ्यायचं असेल, अशा विद्यार्थ्यांना काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि ते कोणते आपण बघूया लवकर. SC आणि STसाठी काय लागणार आहे? कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी. VJNT, OBC, SBC, VJNT, SBC, OBC, ACBC या कास्टसाठी कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि एक एक्स्ट्राचं डॉक्युमेंट लागणार आहे, ते म्हणजे नॉन क्रिमिलियर, आणि ज्याची व्हॅलिडिटी किती असली पाहिजे? 31 मार्च 2026 पर्यंत. त्यानंतर EWS सर्टिफिकेट लागणार आहे महाराष्ट्र शासनाचं. लक्षात ठेवा, EWS सर्टिफिकेट महाराष्ट्र स्टेटचं हवं, सेंट्रलचं नको आहे, आणि त्याची व्हॅलिडिटी 2025 ते 26 पर्यंत हवी या करंट ॲडमिशन इयरसाठी. त्यानंतर PWD कॅन्डिडेटला हँडिकॅप सर्टिफिकेट लागेल. मोर दॅन 40% डिसेबिलिटी रिक्वायर्ड आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट कोणते लागतील याची माहिती मिळेल.